मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून या महामार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। या खड्ड्यांमुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन केले। आंदोलनादरम्यान शिवसेनेने हायवे रोखून ठेवला आणि टोलनाका बंद पडला। यामुळे काही वेळासाठी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर NHAI कडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतले आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर आता विनाटोल वाहने सोडली जात आहेत। जोपर्यंत रस्ता दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल आकारणी करू नका अशी शिवसैनिकांची मागणी आहे। टोल नाक्यावर पहारा देण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे। 31 जुलैपर्यंत रस्ता दुरुस्ती करू, मात्र टोल माफी संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे NHAIच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। 31 जुलैपर्यंत रस्ता सुस्थितीत आला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा शिवसेनेने इशारा दिला आहे।